शिर्डी साईबाबा संस्थान सोसायटीच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार, सभासद मतदारांच्या व्यक्तिगत गाठीभेटी घेत असून मतदान आम्हालाच करा असं आवाहन करताना दिसत आहेत. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसे सत्ताधारी आणि विरोधी पॅनलमधील उमेदवार हे मतदारांना साथ घालताना दिसून येत आहेत. परिवर्तन पॅनलच्या वतीने ठिकठिकाणी प्रचार सुरू असून विविध आस्थापनांच्या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. यावेळी परिवर्तन पॅनलचे प्रमुख विठ्ठल पवार यांनी कर्मचाऱ्यांसाठी वचननामा प्रसिद्ध केला आहे. या वचननाम्यात विविध आश्वासने कर्मचारी वर्गाला देण्यात आलेली आहेत. त्यामुळे मतदार आता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, शिर्डी. आणि कामगारांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक आम्ही लढवित असून साई संस्थांच्या प्रत्येक विभागात चांगल्या प्रकारचा प्रतिसाद कामगार वर्गातून आम्हाला मिळत असून आम्ही घरोघरी ही भेटी दिल्या. ही सोसायटीची निवडणूक खऱ्या अर्थानं सत्ताधारी वर्गाच्या अपयशावर अनेक वर्षापासून ज्या कामगार संघटना साई संस्थांमध्ये कार्यरत आहे त्या केवळ सोसायटी निवडणुकीच्या केडर बेस म्हणून या संघटना चालू आहे आणि कामगारांचे राहिलेले अनुत्तरित असे प्रश्न, पार्किंग असेल, शैक्षणिक फी परताव्याचा विषय असेल, गृह कर्जाचा विषय असेल, साधा कर्जाचा SMS चा विषय असेल आणि सत्ताधारी संचालक मंडळाने जे व्याजदर वाढवलेले आहेत, 60% कर्ज 8% नेलं, 12% कर्ज 11% आणलं. आम्ही आश्वासित केलं आहे सभासदांना की ही संस्था स्वभांडवली झालेली आहे आणि येणाऱ्या भविष्यात परिवर्तनाच्या दिशेनं सभासदांची वाटचाल चालू दिसते की हे संचालक मंडळ वारंवार 30 मंडळी सत्तेत असल्यामुळं नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली नाही आणि सभासदांच्या शालेय साहित्याची दुकानं असतील, भक्तांच्या सुविधेसाठी निर्माण केलेली स्टॉल असतील, ती अद्ययावत पद्धतीची असायला हवीत. ती अद्ययावत पद्धतीची नाहीत. तीही बनवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे संस्थेचं मिनरल वॉटर हा स्वतःचा उद्योग व प्रसाद निर्मितीचा उद्योग निर्माण करून जे साई भक्त आहे त्यांच्यासाठी ती सुविधा होईल. परंतु आमच्या सभासदांच्या सुशिक्षित बेरोजगारांना, तरुण मुलामुलींना रोजगार उपलब्ध होईल या उदात्त हेतूने आम्ही आमच्या वचननामा जाहीर केला असून सेवानिवृत्त कामगारांनाही ते सेवेत असेपर्यंत, ते हयात असेपर्यंत त्यांना ही दिवाळीची भेटवस्तू म्हणून 50 किलो साखर, 1 तेल डबा व मिठाई देण्याचं आश्वासित केलेलं आहे. आणि आजीव सभासद ठेवून ज्या शिर्डी शहरातील नामांकित पतसंस्था आहे त्या पतसंस्थांच्या नियमाप्रमाणे जो प्रचलित व्याजदर आहे त्या व्याजदराने त्या ठेवीच्या रकमा आमच्या संस्थेकडे ठेवण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत. आणि भविष्यात कामगार हिताचे निर्णय घेऊन ही सोसायटी जामीनदार मुक्त व भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि हे साई संस्थान हे बाबांचं तीर्थक्षेत्र असून देशातील 2 नंबरचं श्रीमंत तीर्थक्षेत्र आहे. येथील कामगाराच्या आर्थिक स्तर कसा उंचावता येईल व जास्तीत जास्त पतपेढीच्या माध्यमातून सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल, कामगार आणि साई भक्त यातील दुवा म्हणून संस्थेचं कामकाज हे निश्चित भविष्यात नावलौकिक निर्माण करून देईल अशा आशेचं आम्ही काम करणार असून आम्ही
ही संस्था मागील मंडळींनी गुत्त्यावर बसून व्यसनाधीन कामगारांना बनवण्याचं काम काही मंडळींनी संघटनेच्या माध्यमातून चालवलं असून आम्ही देवस्थानचे कामगार आहोत आणि निश्चितच त्यांची मान आम्ही वारकरी संप्रदायातले असल्याकारणानं निश्चित ती मान उंचावण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यात करू व या व्यसनाधीन तरुणांना आमच्या काही सभासदांना मुक्त करण्यासाठी आमची भविष्यातील वाटचाल आहे। निश्चित परिवर्तन केल्यानंतर बदल दिसतील आणि त्या बदलांचे साक्षीदार होण्यासाठी मी सर्व सभासद बंधू आणि भगिनींना विनंती करतो की ही निवडणूक 5 दिवसावर राहिलेली, एक दिवस हा एक वर्षासाठी आहे। दारू, मटण, पैसा याचं भरमसाठ वाटप सत्ताधारी मंडळी करण्याची शक्यता असून भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशाची उधळपट्टी होण्याची शक्यता आहे। तरी मी आपणास नम्र आवाहन करतो की आपण या कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आपली संस्था आपण चालवू व ही संस्था वाचवण्यासाठी कामगारांनी एकदिलानं परिवर्तन मंडळाच्या पाठीमागे उभे राहून निश्चित परिवर्तन घडवावे व या बदलाचे साक्षीदार व्हा। बदल घडतील तर निश्चित विकास होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।